ओम ज्ञानिनां मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः चातुर्मास निमित्त दावणगे गांवा भितरी चलता आशिल्ले तसले संध्याकाळाचे पूजा कार्यक्रमांक आयले तसले मागेले सगळे आत्मीय लोकांक हार्दिक झाले तसले स्वागत। देव ऋषी जाले तसले नारद भगवंताले गुणगान करता करताची सहजानोची अत्रि महर्षीले आश्रमाक पावलेची। अद्भुत जाले तसले व्यक्तित्व अत्रि महर्षीले। तेका अत्रि म्हण नांव पडलेची तिगेले वैलक्षण्य जाले तसले स्वभावा निमित्त। त्रि म्हळ्यार तीन सात्विक राजसिक तामसिक हे तीन गुणाक त्रि म्हणटाची। हे तिन्नीच गुण कोण जाणटला कोण त्याग केला कोण तुमतुतान पार गेला ताका अत्रि नैविद्यते त्रि कोणाक हे तिन्नी ना की तसली एक अद्भुत स्थिती ते अत्रि महर्षीला आशिल्ले। अशांगनु सदा वंदितो तेगिले धर्मपत्नी तरेची अनसूया देवी। असूया म्हळ्यार पोटा उजिकून घेवचे बेजार करचे वायट चिंतन करचे तेका असूया म्हणटा आमी। ते कसले ना आशिल्ले ते एक स्वभावाचे व्यक्तित्व ते अनसूया देवी। अशें हांव न्हू तिंगेले दाम्पत्य जीवन सुंदर जावन चलता आशिल्ले ते आश्रमाक अचानक जावंगे न्हू देवऋषी नारद पावलो। ते वातावरण पळोवंक गे न्हू तिंगेले आदरातिथ्य घेवंगे न्हू नारद संतुश्ट जावंक गेलो। महर्षीने अनेक कितले विशय तेगे कडेन उलयले तेगेले अनेक कितले प्रश्नाक उत्तर दिले। थंयचें वातावरण इतलें शुद्ध आशिल्लें की म्हणल्यार प्रायः नारदाक बाकी खंयचेची चिंतन सुद्दां आयलें ना। तसलें शुद्ध जालें तसलें वातावरण त्या आश्रमाच्यान आशिल्लें। अशें हांवें न्हू ते ऋषी दंपतीले दर्शन घेवन अत्यंत कृतार्थ जालो तसलो नारद ब्रह्मलोकाक ब्रह्मा मेळचे खातीर वता। केन्ना ह्यो ब्रह्मलोका पावता शारदा देवी भायर उरता। नारद विचारता आमा ब्रह्माल दर्शन जावंक आशिल्लें म्हाका। ना रे तिने थोडे भायर गेला की ना अशान तिने ना आता हय अडना हांव वचून येता न्ही तूं कितें आयलेलो ना अशी एक विशय सांगता म्हण आयलेलो। कसले विशय सांगचे आशिल्ले ते कांय ना अत्रि महर्षीले आश्रमाक हांव गेलोलो थंयचे वातावरण पळोवंक गे न्हू मस्त संतोश जाले। अनन्य जावंक गे न्हू देवाल भक्ती
ते दोन्ही दंपती करता आसची तेजे भितर तरेची अनुसुया देवीले रूप लावण जावो, सद्गुण जावो, अतिथी सत्काराचे विशेष तसले तेगेले स्पर्धे करचे का कोणाकणे साध्य ना तसले एक अद्भुत शक्ती वैशिष्ट्य ते अनुसुया देवीन वाडून घेतला. अशान सहजान हे ब्रह्मा विशयी कळया म्हण आयलो मणक्यानं सांगलें की तेन्ना शारदा देवीन सांगलें आतां तिने ना हांव तिने आयले नंतर तुवें सांगिल्ले विशय तिंका सांगता म्हण सांगलें. तशी नारद वैकुंठा पावलो. वैकुंठा पावचे भितर बी तशी जालें. लक्ष्मी भायरे आशिल्ले. विचारलें नारायणा दर्शन दिवंक म्हाका म्हणून. तेन्ना ताणें सांगलें ना ब्रह्मा आनी विष्णू खंयची भायर गेला अशें दिसता आसा. अशें ब्रह्मा मेळका म्हण गे न्हू हिने आतां खंयची भायर गेलाची हिने ना भितरी हय कितें आयिल तूं ना भूलोकाक गेला की ना थंय अत्रि महर्शिले अद्भुत जालें तसलें तेजस अनुसुया देवीले अद्भुत जालें तसलें पातिव्रत्य धर्म पळोवंक गे न्हू संतोश जावन गेले. ते भगवंता निवेदन करया म्हण आयलो. प्रायशः भूलोका भितर हांव उट्टुकाणें पळयलां देवलोका बी संचार करता उरता जाल्यार अत्रि महर्शी तसले एक अद्भुत व्यक्तीक ना अनुसुया देवी तसले अद्भुत पतिव्रता शक्तीक हांवें अजुनूय पळयलें नाशिल्लें. ते निवेदन करया म्हण आयलो. ताणें कितकीची लक्ष्मी मनाक थोडे बेजार जाले. त्या दाखये वशिना ना हांव हे विशय कळयता तुमी वचा म्हण सांगलें. तशीच नारदान सोडना आनी परत तो कैलासा पावलो. थंय बी परमेश्वर ना पार्वती मात्र आसा. कितें परमेश्वर ना विष्णू मेळक म्हण तेणी खंयची गेलाची. तेन्ना हेका कळ्ळें ओहो तिगो लोक खंयची बसून मिटींग करता आसा हिनी म्हणून. तेन्ना पार्वतीन विचारलें तुमी कितें आयल्यात हांगा. ना अनुसुया देवी बद्दल सांगचें आशिल्लें की ना. कसलें सांगचें आशिल्लें तेगेले बद्दल तुमी हांगा ना. ती अनुसुया देवी अत्यंत पतिव्रता स्त्री. इतलेंच न्ही तिगेले आदर अतिथी सत्कार पळयचे गेल्यार प्रायशः खंयच्या लोकां भितर वेची तसले अद्भुत जालें तसले आदर आतिथ्य सत्कार पातिव्रत्य धर्म आनी म्हाका खंय पळयचें मेळना. अशें हांवें न्हू परमेश्वर निवेदन करून वच्चें म्हण आयला म्हण सांगलें की तेन्ना खंय की पार्वती मना भितर वेची थोडे बेजार जाले. ते दाखोवन घेतलो ना अडना हांव तिने आयले तेन्ना सांगता म्हूण सांगलें नारदार हाडिल्लें. इतलेच सान कीड लायन गे न्हू नारद थंतनी नारायण म्हणून भायर पडलो. हें किडी केन्ना आहा हें तिगो लोकां भितर लागलें की सरस्वती लक्ष्मी पार्वती तिंक सहन जालें ना वो. तिंक मात्र म्हण न्ही आतांच्या कोणा बी सहन जावत ना तें. कोणाल तरी येद्राक कोणा तरी सगळील्यार कोणा समाधान जाता. ब्रह्माल बायल सरस्वती विष्णूल बायल लक्ष्मी शिवाल बायल पार्वती परमेश्वरी हिंका मना बेजार जावंक वतले. ते भूलोक आशिल्ले तसले ह्या कश्चित सादा लोकांक देव लोकां बी वचून वर्णन करतना हांव डायरेक्ट ब्रह्म लोकां वचून विष्णू लोकां वचून शिव लोकांचें वर्णन करता म्हणजे आसतली हें सहन जालें ना. अश्यानूची चेगो लोकची एक कडेन मेळ्ळेची मेळून विचार करचे लागलेची कशें तरी कंगे न्हू ते कितें अत्यंत पतिव्रता आनी आदरातिथ्य मस्त करता अतिथी धर्म पालन करता म्हण कितें ताका नांव आयलें आसा तें नांव काण घालका म्हणून हें तिगो लोक बसून चर्चा करता आसाची. सहज जालें तसले ते एक मागील गोरू म्हणटा उरता तसलीची बायलाल स्वभाव म्हणून. खंयच्या बायला उरो तेंगेले येद्राक दुसरें होगळी जाली तेंकां केन्ना बर जावत ना. कोण होगळी बेची तूं कित गुतू पुरा तेंगेले विशय ओगे बशा दुसरो तोंडा बेचे तेंगेले केन्ना काम म्हळ्यार तेंगेले मुखारी कोणाका होगळीचें ना. तिनी एकले बरें म्हणजे तेंगे उठलो बायलाका उरची मनाक हें
अशें अंगे न्हू हें सहनय जालें ना तेंकां. तितलें कित्याक मागीर गोर केन्ना म्हणटा उरतलेची बायली आपूण तरी तूं खंय तरी गेल्लें म्हणून दाखोवन गे मारया तोच पळयवचें ना तुवें कोणाक म्हण एकदें पळय पुरो थिंग स्टार्ट येता मना भितर पिशे ते छंद आसा हांव ना सोरच अशें जावंक न्हू हें तेंगे कारण भार जिवन करचें कश्ट रे म्हण सांगता उरता आशिल्लीची हांगा तशी जाली परिस्थिती. हें तिगो लोकां भितर लागलें कश्ट देखून ताका ना वायट करका आमचे किंता श्रेश्ठ म्हणचे बदल नारदे न्हू होगळूं वता सांगा म्हण सांगे न्हू तिगो लोकांनी चिंतन केलें. आतां कोणा थंडीचे ते पतिव्रता म्हण कितें नांव आसा ते पातिव्रते नश्ट करका आनी आदरात ते करता म्हण कितें ताका एक विशेष बिरुद मेळ्ळें आसा ते बी ते करता म्हण दाखयका म्हणजे विचाराचे रे हें तिगो लोकूची एक निर्णय आयलेची तिगो लोकूची परतून घरा वचून पावलेची. सहजानूची तिगो लोकांनी विचारलें खंय गेलेले तुमी ना 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 आमी शिवले करून गेलेलेची मस्ती उशेलेले की ना तिगो लोक मेळ्ळे नाशिल्ले आमी तिगो लोक उलयले नाशिल्लेची उलय करून गेलेलेची. बरें जालें तिगो लोकांनी अभिप्राय व्यक्त केले. तेन्ना हें तिगो लोक तिंगा घोबा सांगता आसाची आमकां एक विशेश जालें तसले तुमी एक काम करून दिवं का. कितें तें काम तें कांय ना भू लोकां वचका भू लोकां वचूंक गे न्हू ते अनुसुया देवी कितें पातिव्रत्य म्हणजे तेगेलें कितें नांव आसा प्रसिद्धी आसा तें नश्ट करका आनी आदराची तें बरें करून करता म्हणजे कितें तिगे चिंतन आसा लोकां भितर तें काण घालका तसलें वेवस्थीत तुमी करकाचें म्हूण सांगचें हट धरलेची. तेन्ना सहजानूची ब्रह्मानी विष्णूनी ईश्वरान सांगलें कित्याक तें तुमकां तो नारद गांवान आशिल्लें पुराण घेवन बसता तुमकां नाका तें उठोवची कितें जावं उगीची आराम उरया. त्याणीन सांग तुमकां अनुसयान सांगलां हांव अत्यंत पतिव्रता म्हूण सांगे न्हू मध्यांतर ह्यो कितें करता नाटक तिगेले उठे घेवन बसनाकाची. जाल्यार हिंग सहन ना नारदान लायिल्लेले सान किडी उज्जान हिंगले पोट्ट्या भितर जळटा आसा ते कशें आमगे मुखार पतिव्रता म्हण जाले ते कशें आदरात करता म्हण जाले ते फाल्स म्हण करता म्हणचेची हें तिगो लोकांल चिंतने निमित्त घोवाक तें आग्रह करता आसाची तिगो लोकांना वचूंक गे न्हू तेगेले सगळें नश्ट करका म्हणून. परमात्मत न्हेवे तेणें असले अनावश्यक केले तसले वायट काम करूं जाता करूं जावत ना म्हण घरा उरचेपणें जाता घरा उरचें बी जावत ना. बोड खाताची आयदन धाडिताची बोडां धाडिता कितके करताचे पुराचे बशिल्लात हांगा म्हण समाधान नासतना तिगो लोक पळयताची कितें तरी करया हिंगले मना समाधान जावं म्हण सांगूंक गे न्हू. अत्रे महर्शी आश्रमान अशा संदर्भाचेर वच केले म्हण सांगेन विचार करता आसाची. सहजानूची धनपाराच्या वेळाक अत्रे महर्शी नदी वचून स्नान करून गे न्हू अनुश्ठान करून पुनः तेंगेले भिक्षेक जेवणा येवचे टायम अत्रे महर्शी केन्ना तेंगेले बायले सांगूंक गे न्हू तेणी आश्रमांतल्यान भायर गेले की तेचे संदर्भाचेर अत्यंत निश्चक जाले तसले ब्राह्मण आले वेश घांगे न्हू हे तिगो लोकोची ब्रह्मा विष्णू महेश्वर मनुष्य रूप धारण करून ब्राह्मणाला वेश घांगे न्हू निश्चय चलशेची नाटक करताची भवती भिक्षान देही म्हणून प्रार्थना करताची. आतां मात्र घोव गेल्याची तिने थोडे वेळ करून अनुष्ठान करून येताची म्हण गे न्हू वाट लागता आसा अनुसुया केन्ना ही अतिथी दी म्हूण आयलेच की भिक्षी घाले म्हूण आयले की तेन्ना अनुसुयाक मस्त संतोश जावन गेले या बसया म्हूण सांगे तिंकां हात पांयचे उदक दिले आनी बसचे सांगले. हिणें सांगलें आमकां आतां बसचे टायम ना मस्ती उसेले आमी आहार घेतलो ना पोट्टा भुकीन आमी वडो वता आसाची आतां हें उठूं आमकां नाका आमकां जालें तितली बेगी भिक्षी घाली आमी वताची. तेन्ना अनुसुया देवी सांगता आसा
मागील जिमान आत्ता मात्र अनुष्ठाना करता भायर गेल्याची आनी अर्द घंटे भितर ती नेन सोडताची तिने आयल तशीची तो म्हटलो पासून कपडे जिवीत अशें हांगे न्हू गडबड नाकाची ना 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 अशी कोणें उठलो काय सांगून सांगूनच आमकां इतले परिस्थिती हाडून घातले उपास घेवन सोडला आमकां कोणें आमकां जर आदराची ती करूंक जाल ना मस्त दिवसान उपासी आसा आमी तेन्ना अनसुया देवी आश्चर्य कित्याक इतलो तुजे उपासाचें कारण कितें ना आमी भिक्षी घेवंक जाय थोडे नियम आसा ते नियमा प्रकार करता म्हणजे जाल्यार मात्र आमी भितर येताची नाजाल्यार आमी तशीच तुका शाप दिवन वचून सोडताची म्हण केन्ना सांगता की तेन्ना अनसुया देवीक थोडे भंय दिसता अयो अशेच लोक मागचे आयल्याची घो ना दिवत ना म्हळ्यार तिने शाप खावन मुखार वचून सोडताची दिता म्हणजे तेगे नियम आसा खंय ते नियम पण कितें म्हण आयकूंक घेया म्हण सांगे न्हू सांगता आसा तुगेले नियम तुमी सांगले जाता आशिल्ले ना 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 तुवें अशें करताचे म्हण सांगले मात्र आमी ते नियम सांगताची घरचे नियम पद्दती जेवणा टायमार कोण आयले बिची तिंकां पोट बंद घालका म्हणजे घोवालो आदेश अशा न्हू अनसुया देवी सांगता अडना हांव खंडितान करता कसले तुमगे ते नियम कांय ना आमकां जेवणा वाडच्या टायमारी तुवें विवस्थ जावन येवका विवस्थ जावन कोण आमकां वाडटाची तिंगे घरा आमी भिक्षा घेता बीन आहा दुसऱ्या घरा कोणाकय भिक्षा घेवता म्हण केन्ना सांगता की तेन्ना अनसुया देवीक मस्त आश्चर्य बी जाता प्रश्नार्थक बी जाता अशी बी मागता लोक उरता की म्हणून जाल्यार उत्तर दिन जाला करता म्हणून घोवाला स्मरणे करता आनी सांगता या तुमी भितर तुमकां मुद्दाम तुमी सांगले प्रकाराची वेवस्था करता हांव म्हण सांगे न्हू पान दवरता मणे दवरता मणे बसून बशीचे सांगता आनी सगळे आयदनां येद्दा हांडा व्हरता रांदपाचें आनी तिंगे नियम आसा अट्टी आसा विवस्थ जावन वाडका म्हण वस्त नाशीची वाडका म्हणून अशें सांगे न्हू हांव आत्तां मात्र तुमी सांगले प्रकार करून येता म्हण सांगे न्हू ही अनसुया देवी भितर वता भितर वचून गे न्हू मना भितरीची परमात्मा स्मरणे बरोबरी पती स्मरणे करता पती देवा आज एक अद्भुत म्हाका एक प्रसंग आयलो आसा मागीले मनांतनी वाणींतनी शरिरांतनी हांवें मानिले तुमी मात्र म्हाका पती तुमी मात्र मागे सर्वस्व म्हणून बाकी कोण आसले बी ते मागे चेडाल्याकच म्हाका अशें जावंक गे न्हू आज ते अतिथी लोकाले चिंतने प्रकार म्हाका विवस्थ जावंक गे न्हू थिंक एक सेव करचे सत्कार करचे एक अनिवार्यता आयला आसा तुमगेले अनिवार्यत्यान तुमकां सांगचे जेन्नाशी उरले बीची मनांतून हांव तुमकां संकल्प करता आसा अशा न्हू म्हाका एक अनुमती करया आग्रह विशेशान म्हाका रक्षण करया म्हूण सांगे न्हू वस्त कारण गे न्हू अतिथी लोकां वाडका म्हूण भायर येता आसा चितले भितर पळयता अतिथीले जाग्याक हें कोण तीग लोक बशिल्लेची थंय तीग लोक ना सन पाळशे ते मणी बसून गे न्हू नांता करता आसाची एक तेणे अवाज करता आसाची अत्यंत आश्चर्य येता ताका हें कितें हांव गेलें हांव वस्त्र काण येवकाण भितर गेला चित्र हें खंय गेलेची तेन्ना ताका कळ्ळें हें सगळे लोकूची बायलाक जानवून सोडलेची म्हणून मस्त संतोश जालो ताका वता भितर वचून आनी परतून वस्त्र घांक येता वस्त्र घांक घेवन हें गे न्हू तिन्नी बायलशेक तिगेले पांयां घेवन गे न्हू तिगेलें दूद पाजयता ताका सांत्वन करता बसता अत्यंत आश्चर्य दिसता आमकां अशें कितें जालें की म्हणून त्याने भितर वचूंक गे न्हू वस्त्र काण येवं पर्यंत ब्रह्मा विष्णू महेश्वर दादले आशिल्ले तसले सांचेडे जांगले म्हण अर्थ कितें आमी सुमार काणें आयकलां घोवाल पांया उदक थिंग शिंपडयता तिने चले जावो म्हणटा तिने चले जावंक गेलेची म्हण मागीर गुरू ते काणें ओपत नाशिल्लेची तशी करू बी जावत ना म्हणटा आशिल्लेची मागीर गोड सांगता आशिल्लेची तिने कितें चेड जालें की म्हण सांगले री अनसुया मना भितर आशिल्ली कितें
पत ही मात मागे सर्वस्व, बाकी उठ मागेले चैडा म्हणत नेवे. ते कितें भाव आसा अनुसयाल भाव, ते अनुसयाल भाव निमित्ताची हिनी कितें जावन गेल्याची चैडे जावन गेल्याची. म्हणजे ते अनुसया देवी पातिव्रत्य शक्ती कळटना प्रायशः पातिव्रत्य शक्ती मुखारी खंयचे देवादी देव बी चलतना म्हणजे सत्य आमी अर्थ करून घेवचें पडटा. अशी जावन गे न्हू ते तिन्नी चैड जावन गेल्याची. कारण अनुसया देवीनी पती मात्र पती म्हण टाकून घेतले, बाकी सगळे लोकांक चैडा म्हण तेणें टाकून घेतले. खंय तरी बाळश्याम तेणी रडचे लागले खंय. तेन्ना अनुसया देवी थिंग सांत्वन करता आसा. चितले भितरी अनुष्ठान मुगसून गे न्हू अत्रि महर्शेन पावले थंय. आश्चर्य. अत्रि महर्शी विचारता सची हें कितें चैड नाशिल्लें आमकां आज खंतन हें. तेन्ना अनुसया देवी सगळी घटना सांगता. अत्रि महर्शी दोळ धांपून पळयताची. तांकां तेन्ना कळटा हें आयल्यार कोणा सामान्य व्यक्तीनी ब्रह्मा विष्णू महेश्वरच आयलाची म्हूण सांगे न्हू. तेन्ना तिने बायले सांगताची हें पळय तिगलो कितें आसाची, हें सादा लोक न्ही. हें तिंगे बायली वता आयकल निमित्त तुगेलें मानहरण करका, तुगेलें आते तेथन तुगेलें करूं जावूच ना म्हण तुका नांव वायट करका म्हण आयलें. जाल्ले री तेंगेले मुखारी तुगे दोन सोडले. आजची ती करता म्हण ती स्विकार केले आजचे दिवचेक. आनीची मानहरण करका म्हण कितें आयलेलेची तिंगले द्राक तूं तिंगेले आवयच्यान गेले करता ती सान चेड जावन गेल्याची. अशी जावन हें रुपाचेर आयला म्हण केन्ना कळटा की आनी जास्ती अनुसया देवी प्रीत येता. हें चेडा भितर बरल मस्त प्रितीनी थिंग सांत्वन करता उरता. हे विशय देव लोकां पावता. ब्रह्माला बायलेक, विष्णूला बायलेक, ईश्वर बायलेक तुमगेले घोव कितकी करका म्हण गेल्याची, कितकी जावन गेल्याची म्हण हें तिगो लोक धांवता धांवता येता रडता रडता रडताची. हेंगे न्हू अनुसया देवीले पांय धरताची. आमगेले चूक केले, आतां आमगेले घोवाक आसली तशी करून तुवें आमकां दिवका म्हण मागताची. तेन्ना अनुसया देवीत न्ही वयते ते सांगता हांवें अजून पर्यंतची आवय सूख घेतलें नाशिल्लें. जाल्यार ब्रह्मा विष्णू महेश्वर स्वता मागीर घरा येवन न्हू म्हाका आवय सूख दिल्लें आसा, म्हाका आवयले एक प्रीत मेळशी एक कन्न दिल्लो आसा. अशें आमगे न्हू सहजान हांव हें सोडून वयता तयार ना म्हण सांग. केन्ना सांगता की तेन्ना लक्ष्मी सरस्वती पार्वती गळा रडताची. ना तुवें दिवकाच म्हण हट धरताची. तेन्ना सहजानूची अत्रि महर्शी आनीची अनुसया देवी मागताची तुमी आमकां सहजानूची चेडयान आयल्याची. आमगे मना भितर आसा तुमी तिगो लोकच आमकां चेडयान उरका म्हणून. जाल्यार तुमगेली धर्मपत्नी लोकल बी मनाचे विचार आमी वायट करून विचार करतना अशें जावंक न्हू तुमी कशी करूं जाता तशें एक अनुग्रह करया म्हण केन्ना मागता की. तेन्ना ब्रह्मा विष्णू महेश्वर शिशु रुपांत न्ही मूद रुपा भितर आयले खंय. मूद रुपा येवन गे न्हू ते अत्रि महर्शीक आनी अनुसया देवीक नमस्कार करता सांगले आमगेले बायलां मना भितर आशिल्ले तिन्नी श्रेश्ठ पतिव्रते तिन्नीच अदर आतिथी करता म्हणून त्या तिंगले अहंकार कितें आसा ते तुमगेले निमित्त नश्ट जाले. तिने पाठ शिकलेची स्पश्ट जावंक न्हू जावं जाल्यार आवयली ते प्रीत आमी हांगा पळयलें आसा त्या आवयली प्रीत आमी विसरचे शकत ना. अशें न्हू आमगे तिगो लोकांक शक्ती एक कंगे न्हू आमी एक रुपाचेर तुगेली घरा भितर उरताची म्हूण सांगे न्हू ते तिन्नी शक्तीची एक जावंक न्हू. दत्तात्रेय म्हूण सांगून तें प्रकट येताची म्हणजे कथा आयकल्या नंतर प्रायशः आतिथ्याक आनीची पातिव्रत्य धर्माक कितलें म्हत्व आसा म्हणजे सत्य आमी कळून घेवचें पडटा. हे तिन्नी शक्तीची परतून वताची लक्ष्मी पासा सुटवी वताची त्या तिन्नी शक्तीचे कितें मूल स्रोत आसा ते स्रोत एक जावंक गे न्हू एक चल्लो ते तिन्नी शक्ती तुजे भितर संपूर्ण आसा म्हणटा जाल्यार तीन तोंडाची एक चल्ल जावन तांकां मेळटा म्हणजे जाल्यार तरी ताका तेणी नांव दवरलें दत्त म्हणून. दत्त म्हळ्यार कितें दिवन घेतिल्लो म्हणून दिल्लो म्हणून. म्हळ्यार परमात्मानी चल्ल जावन ही कर्पण करून घेतला कोणाक अनुसयाक आनी अत्रि महर्शीक. अशें ताका दत्त म्हण नांव दवरताची दत्त म्हण नांव दवरून ताका व्हड करताची म्हणजे कथा आयकल्या नंतर प्रायशः विशेश आमगे न्हू
कितें पातिव्रत्य शक्ती आसा, कितें आदरातिथ्य करचे शक्ती आसा, तेजे मुखारी कोणालें चलतना म्हणजे सत्य आमी कळून घेवचें पडटा. अशानूची ताका नांव पडलें दत्त म्हणून. अत्रेय महर्शीले चलजान तो अशें करता ताका आत्रेय म्हणून बी नांव पडलें. अशान ताका आमी म्हणटाची दत्त आत्रेय, दत्तात्रेय. म्हळ्यार दत्त तो म्हणजे स्वता त्याने डिंग घेतला, चलजान हिंगले घरा भितर तो प्रकट जाला आनी अत्रेय महर्शी संतान जालें तरी आत्रेय म्हणजे नांव आयलें. तो महान ऋषी जालो, गुरू जालो म्हणजे चिंतन आयकल्या नंतर प्रायशः पातिव्रत्य शक्ती कितली आसा, पातिव्रत्य मुखारी सगळेची सांजान वताची म्हणजे चिंतन आमी कळून घेवचें पडटा. इतलेंच न्ही, तो दत्त बीची गुरुस्थाना भितर उरता. दत्त गुरू म्हणून आपयता आमी. तो कशी गुरू जावंक गेलो म्हणजे प्रश्न येतालो आमकां. कारण इतलेची गुरू म्हळ्यार कितें, व्हड म्हणून, महान म्हणून, अत्यंत श्रेष्ठ म्हणून. केन्ना हे ब्रह्मा आले, विष्णू आले, ईश्वर आले, तिनी शक्तीची एक कडेन आयले म्हणजे जालें. तेन्ना हे शक्ती कितले म्हणजे जालें, महान म्हणजे जालें न्ही हे शक्ती. अशान ताका नांव पडलें दत्त गुरू म्हणून. अर्थात अत्यंत व्हड शक्ती तो ज्यान निर्माण जालो म्हणचे बदल ताका नांव आयलें दत्त गुरू, दत्तात्रेय. म्हणजे नांवाचेरी आमी ताका नमन करताची, पांय पडटाची म्हणजे जालें आसलेली. प्रायशः हे कथा कितें आसा, पातिव्रत्य शक्ती कितले श्रेश्ठ म्हण दाखयता. तेजे बरोबरी असूय कल निमित्त आमकां कांय मेळटना म्हणजे सत्य बी दाखयता. म्हणजे चिंतने आमी अर्थ करून घेवचें पडटा. अशें न्हू, हे अत्रेय महर्शीले आश्रमा भितरी तो परमात्मा हे तिनी शक्ती एक रुपाचेर प्रकट जाल्याची, दत्तात्रेय प्रकट जाल्याची. तिनी आमकां सगळो गुरू जेन्ना आसाची म्हणजे जाल्लो आसलेली प्रायशः आमी सगळोकुची धन्य म्हणजे अर्थ आमी करून घेवचें पडटा. अशानूची आमगेले म्हालगड लोकांनी एक श्लोक सांगिल्लो आसा, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरः म्हणून. म्हणजे गुरू कोण जालें की म्हणल्यार ब्रह्मा आमगे गुरू, विष्णू बी आमकां गुरू, महेश्वर बी आमकां गुरू म्हणून. जाल्यार हे तिनी मेळ नाशिल्ले ते कितें म्हण जालें, महागुरू म्हण जालें न्ही. ताका मुखार सांगता तेणी गुरू साक्षात परमब्रह्म म्हणून. गुरू साक्षात परब्रह्म स्वरूप. हे तिनी देवाकिंतच अत्यंत श्रेष्ठ तसलो गुरूक आमी नमन करता. म्हणजे हें तरी वाक्य कितें आसा, संपूर्ण जाणू संयोजन जावचें कोणाक म्हणल्यार दत्तगुरू भितरी. तो दत्तगुरू ते रुपाचेर प्रकट जालो आनी तांकां अनुग्रह कल्ला म्हणजे जालो आसलेली प्रायशः दत्तगुरूले अद्भुत वैशिश्ट्य आमी कळून घेवचें पडटा. सहजानुची गुरूक आमी ब्रह्मा विष्णू महेश्वर म्हणटाची. कारण कितें, गुरू आमकां ज्ञान दिता. ताका तो गुरू ब्रह्मा ज्ञान उत्पादन करता तांगे भितरी. विष्णू कित्याक गुरू, तेगे निमित्त आमी जिवना भितरी कशें उरका कशें चलका, कितें करून आमी जिवन करपाचें काय म्हणजे माट कळटा आमकां. आमगे जीवन चलता असली वेवस्था आमकां जाता. अशान गुरू विष्णू बी आहाय, गुरुर्देव महेश्वर हा गुरू महेश्वर बी आहाय. कारण मोक्ष दिताले बीच गुरू निमित्ताचे आमकां मेळचे, मोक्षा वाट बी दाखयताले गुरूचे आमकां. अशांग न्हू ते गुरूक आमी नमन करचें अनिवार्यता आसा. अशान हें कितें कथा आसा, हें कथा केवळ एक कथा न्ही, तात्वीक जाल्लो अर्थ बी आसा म्हणजे आमी कळून घेवका. सहजान आमकां मना भितर दिसता उरता आमकां देव मेळटना, आमकां देव दिसना, आमकां देव प्रत्यक्ष आवतना म्हणून. ते देव आमकां मेळके जाल्यार, देव आमकां दिस केल्यार, देव आमकां प्रत्यक्ष केल्यार आमी खंयची गुण वाडून घेवका म्हणजे सत्य ते दाखयचेची हें कथाचें रहस्य. देव जरी आमकां मेळपाक जाल्लो आसता तरी आमी पयलीं अत्रेय जावन उरका. तिनी गुणांतल्यान आमी त्रिगुणातीत जावन उरचें पडटा. आमी तेजे बरोबरी आमी अनुसुया जावन उरका. असूया द्वेश वायट बुद्धी आपल्या भितर केन्ना उरचें ना. केन्ना आमी अनुसुया जावन उरता की, केन्ना आमी अत्रेय जाता की, तेन्ना मात्र भगवंत आमगेल्या येता येतविना ना आशिल्ले भगवंत आमगेल्या येता येवच ना. अशें हांव न्हू भगवत शक्तीक आकर्शण करचें. आमगे शक्ती खंयची म्हणल्यार आमी त्रिगुणातीतान उरचें, आमी असूया रहित्यान उरचें. म्हणजे सत्य केन्ना कळून घेताची तेन्ना खंय असूय ना की, खंय मनुष्य त्रिगुणातीत नास की, थंय परमात्मा प्रकट येता. तेंगे चलजान ते परमात्मा अनुग्रह करता. म्हणजे सत्य दाखयचे तरेची आशिल्ली कथा
ही दत्तगुरू जन्मकथा हुंतुक कारण नारद महर्षी जावचे पुरो ना सरस्वती लक्ष्मी पार्वती जावचे पुरो जाल्यारी हे कथाचे कितें सत्यत आसा तें कळून घेतल्या नंतर आम्ही कळून घेवचे पडटा जिवना भितरी आम्ही जाल तितले राग द्वेष भावनेतांनी मुक्त्यावका जाल तितले आम्ही सात्विक भावतांनी मुक्त्यानू परमात्मा चिंतने भितर लागता तेन्ना परमात्मा आमकां अनुग्रह करता हें एक सत्य आमी कळून घेवन आमी जिवना भितर बऱ्या वाटे वता वचा खंडितानुची ते दत्तगुरू आशिर्वाद आंबे घेवीत परमात्मा अनुग्रह आंबे घेवीत तसलें एक वातावरण ते ज्ञानेश्वर देवी आमगे सगळो मना भितर करून दिवो म्हणजे प्रार्थना करताची देवी कडेन विशेष मागणी मागता आसा चातुर्मास्याचे कार्यक्रम बरे तरेचे चलता आसा आजवेची अनेक इतले पाद्यपुजा कार्यक्रम जाल्याची अन्नदान सेवे महान्नदान सेवे सर्व सेवे संरक्षणा सेवे आनी उदयास्तमान सेवे जाल्याची ते सगळे सेवे दिले तसले मागीर सगळे समाज बांदव लोकांक हार्द धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थने करता आसा विशेश सांगे न्हू आज एक दिवसाचे संपूर्ण चातुर्मास्य सेवे कितें 50,000 रुपये दिले आसा ते 2 आत्मीय लोकांक दिले आसाची एक आमगेले अग्रिभूमी हंडेचे आत्मीय जाले तसले श्री मधुकर सोमय्या जन्नू हिंनी एक विशेष जाले तसं सेव दिलं आसा मस्त मठा बदल अभिमान मस्त आत्मीय ते मस्त सेवे तिने करता उरता तिंगे चेडा जावो तिंक जावो मस्त प्रीती विश्वास अशा न्हू आजे व्हड सेव जी न्हू हे चातुर्मास्याक मस्त सहकार आमगे मधुकर मामा जन्नू कुटुंबा लोकांक दिला आसा अशा न्हू आमगेले मधुकर अण्णाक आनी तेंगे सगळे कुटुंबा लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा तेजे बरोबरी कोल्हापूर तसले आतां दावणगिरी आशिल्ले तसले आमगेले आत्मीय जाले तसले श्रीयुत सुरेश कमलाकर सानू हिंदीची आज एक व्हड सेव ह्या जायन दिल्लो आसा मस्त आत्मीय जाले तसले व्यक्तित्व मस्त सरळ जाले तसो स्वभाव अशें न्हू आज सुरेश अण्णांनी ही व्हड सेव दिवन न्हू हे चातुर्मास्य कार्यक्रमाक अद्भुत सहकार दिलो आसा अशें न्हू मागीर सुरेश अण्णावेच हार्दिक धन्यवाद सांगता देवीला आशिर्वाद दिवो म्हणजे प्रार्थना करता तेंगे कुटुंबा बरें देव म्हणजे विशेष मागणी करता आसा तेजे बरोबरी आज उदयास्तमान सेवे जावंक जाल्लो आसा त्या म्हळ्यार 50,000 रुपयेचे ते सेवे आज मागेले आवय जाले तसले श्रीमती शकुंतलाबाई वामन वेर्णेकर हिंनी तेंगेले चले मुखांतर गुरुप्रसादना मुखांतर आज एक व्हड सेवे आज हांगा दिंगे न्हू हे चातुर्मास्य कार्यक्रमाक बरें सहकार दिलो आसा आमी गेल्ले पटिक्यान हांगा चातुर्मास्य केल्ले त्या संदर्भाचेर समाज अध्यक्षान आमगेले वामन अण्णा काम करता आशिल्लेचे अद्भुत स्वभाव तेंगेले तेंकां राग जाल्यार हांवें अजून पळयलें ना तसलें एक अद्भुत व्यक्तित्व केन्नाच श्रीराम श्रीराम म्हणटा उरचे तोंडा भितर तेंगेले रामस्मरण अनन्य जान करता उरता आशिल्लेची आनी तितलें सात्वीक कोणा सवचे करचे ते व्यक्तित्व न्ही आशिल्लें तसलें एक अद्भुत तसलें व्यक्तित्व वामन अण्णाले जाल्यार ते वामन अण्णाले कितें एक मनोभावने आसा ते मनोभावने प्रकार आमगेले शकुंतला आयन जावो गुरुप्रसाद अण्णांनी एक बरें व्हड सेव दिलो आसा अशा न्हू त्या सगळ्यांक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थने करता आसा तेजे बरोबरी आज चातुर्मास संरक्षणा सेवे ते आनी व्हड सेवे 1 लाख रुपये सेवे ते सेवे आमगेले अत्यंत आत्मीय जाले तसले अत्यंत एक्टीव जाले तसले आमगेले सुब्राव अण्णान आज हांगा दिल्लो आसा श्रीमती सौम्या आनी श्री सुब्राव DN कुंबलोडची तिने मुलाता आतां दावणगिरी गांवा भितर आसाची एक अद्भुत जाले तसलें व्यक्तित्व मठा बदल जावो समाजा बदल मस्तीतलो अभिमान सहजान आमी विचारलें नांव कितव म्हणून अंदाज आसता आमकां नांव म्हण नांव तेंगे फोटो भितर नांव पळयलें आमी सुब्बण्णा सुब्बराव म्हूण सांगलेची स्वामीजी केगोल सुब्बराव म्हूण सांगलें कळटना कुंबळूर म्हळ्यार मात कळटा म्हूण गांवा नांव ती गांवा नांवांनी फेमस तेंगे कुंबळूर सुब्बण्णा म्हूण सांगलें जाल्यार खंयचो उठून तुका यस खंयचो तिने नांव म्हणटा तसले एक अद्भुत जाले तसले स्वभाव वाडून घेतला तेंगे चेडा बी ते चिनवणी स्वभावाचो तिने वाडयला मस्त संतोश येता आसा अशें हांगे न्हू आमगे चातुर्मास्य कमिटीक कार्यदर्शी बी हायकायची न्ही अशें न्हू मस्त सहकार्य चातुर्मास्य सेवे करता आसाची सेवे बी करता आसाची अशें हांगे न्हू आमगेले सुब्बण्णाक आनी तेंगे सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद दिलो म्हणजे प्रार्थने करता आसा आज संध्याकाळा भितर विशेष कार्यक्रम जाल्याची आज विशेष आमी न्हू दांडेलींनी आज मागिल्ले सगळे समाज बांधव लोक आयिल्ले आसाची समाज संघातांनी महिला मंडळींनी अनेक लोक आज गाडी कनी घेवन हांगा व्हड सेव दिलो आसा तिंकवेची
हार्दिक धन्यवाद सांगता असा. तेजे बरोबरी संध्याकाळकाजी प्रति दिवसा प्रमाण मागीर दावणगिरी आवय लोकांनी भजने ललिता सहस्रनाम रामकृष्ण स्तोत्र म्हणायची. त्यानंतर 2 सुंदर कार्यक्रम स्टेजावेर पळयले आमी. त्यामुळे री आत्मीयताल तसले श्रीयुत दत्तात्रय वेर्णेकर आनी तेंगेले तंडा लोकांनी आनी श्रीयुत सतीश एम रेवणकर आनी तेंगेले मित्रतंड तेंचे सगळे लोकांनी बसून 2 सुंदर तसले भजन कार्यक्रम आयकत असले एक अवकाश आमकां मेळ्ळे. अशान हे दोन्ही तंडाकाचे हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद दिलो म्हणजे प्रार्थने करता आसा. तेजे बरोबरी आज आमगेले ज्ञानेश्वर महिला मंडळी वतीन आनी एक सुंदर तसले एक किरू नाटक आज आमकां पळयत तसले एक योग आमकां सगळे लोकांक मेळ्ळे. प्रायशः आमी सगळे लोक रामायणाक लागीं गेले कितें तसले एक अनुभव मागेले पुटाणी मित्र लोकांनी सुंदर जाले तसले पात्र घालून घेवन रामायणाचें दृश्य आमगेल्या जाहाण घेवन अद्भुत जाले तसले तेंगेले कितें कला कौशल्य आसा प्रदर्शन केल्लो आसा. अत्यंत आश्चर्य दिसता आमकां चितले सान वया भितरीची चितले प्रबुद्धी जाताची चितले बरें तेणी एक्टींग करताची चितले मुखार चालक मुखार तेणी दापताची म्हणजे जालें आसतरी प्रायशः तेंगेले ती एक चातुर्याक स्वभावक आनी तेंका प्रोत्साहन दिले तशें तेंगेले आवय बापायक आमी कितले धन्यवाद सांगले कमीची. अशान मागीले हे सगळे रामायण किरण नाटक तसले मागीले सगळे फुटाणी मित्र लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची. देवी आशीर्वाद तेंका पुरो तेंगे निमित्तान मस्त बरें काम जावं समाजाक एक बरें प्रेरण तेंगे निमित्त मेळ्ळो म्हणजे प्रार्थने करता आसा. मस्त संतोश येता आसा. चातुर्मास कार्यक्रम बरे रितीचे देवीले आशीर्वाद निमित्त चलता आसा. आज वरकी अनेक आवय लोकांनी नैवेद्याक कण हाडिले त्या सगळ्या आवय लोकांची धन्यवाद सांगता आसा. आतां तेर दितलेची सगळे लोकांची ल्हान श्रीया ल्हान श्रीन किर्ती घेवन स्वामीजी नमस्कार करून प्रसाद घेवन महाप्रसाद घेवका. प्रायशः आमकां सगळ्या कार्यक्रमाक सहकार दिवका. फाल्यां शुक्रवार वरमहालक्ष्मी व्रत बी आसा फाल्याक. अशें हांव न्हू शक्यतो जालें तितली बेगी वरमहालक्ष्मी व्रत करून घेवन हांगा बी पुजा एकठांय करूं येता तसली पळय आमगेल्या आवय लोकांक म्हण सांजची इश्ट करताची. तुमकां सगळे लोकांची आमगेले आराध्य देवते जाले तसले राजर्षी ज्ञानेश्वर अनुग्रह सदा सर्वदा उरो म्हणजे प्रार्थना करता मागील हें कथोपदेशाक विराम घेता आसा. इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. हरिः ओम.